जसं सुचलं तसं हे आहे पुस्तकाचं नाव आणि आपल्याबरोबर आज आहेत बिपिन कुलकर्णी या पुस्तकाचे लेखक. जसं सुचलं तसं हे खरं तर नावच इतकं छान आहे की तुमच्या मनामध्ये जसे जसे विचार येतात तसे तसे ते कागदावर मांडत गेले. स्पेशली त्यांच्या हृदयाजवळचे जे विचार आहेत, ज्या व्यक्ती त्यांना ज्या भेटल्या आहेत त्यांच्याविषयी त्यांनी या पुस्तकात लिहिलंय आणि स्वतःचे काही आयुष्याविषयीचे अनुभव सुद्धा लिहिलेत. अगदी साध्या सोप्या आणखीन हृदयाला भिडणाऱ्या अशा छान छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत. तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा आणि आज आपण यांच्याशी थोडं पुस्तकाविषयी थोडं त्यांच्या आयुष्याविषयी असं बोलणार आहोत. तर बिपिन, तुझं स्वागत. कोणता विषय याच्यामध्ये तुझं स्वागत. नमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला या पुस्तकामधलं एक छोटासा चॅप्टर आहे ते वाचून दाखवणार आहे. ते आहे तुझ्या माझी चुलत बहिणीकडे. आणि ते इतकं सुंदर लिहिलंय अगदी साध्या शब्दात. तर मला असं वाटतं सुरुवात आपण त्याच्यापासून करावी. काल मराठी चित्रपट येलो पाहिला. निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार आणि संपूर्ण टीमला सलाम. डाऊन सिंड्रोममुळे स्पेशल चाइल्ड असलेल्या गौरी गाडगीळचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे येलो. तिच्या आईच्या जिद्दीला मिळालेली श्री मामाची साथ आणि गौरीचे शिक्षक प्रताप यांची मेहनत. स्पेशल मुलांच्या नशिबात जिद्दी आई वडील असतातच, पण गौरीप्रमाणे श्री मामा आणि प्रताप सर मिळण्याकरता भाग्य असावं लागतं. 800 मुलांच्या मागे एक स्पेशल चाइल्ड हे आजचं स्टॅटिस्टिक्स आहे. आणि या अशा स्पेशल मुलांकडे सहानुभूतीने पाहण्याची नाही तर त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं ही खरी गरज आहे. मी का लिहितोय हे? कारण सिनेमा पाहत असताना सतत डोळ्यासमोर एकच मुलगी आणि ती म्हणजे स्मिता, अर्थात माझी बहीण पिंकी, ती येत होती. 800 मुलांच्या मागे देव एका पालकाच्या हाती चिकणमातीच्या ऐवजी वाळूचा गोळा देतो आणि पाहतो आई वडिलांची परीक्षा. आई वडिलांचं दुःख वाळूचा गोळा मिळालं हे नसतं तर वाळूला आकार देऊ शकत नाही या असहाय्य स्थितीचं असतं. तर अशा तऱ्हेने इतकं सुंदर याचं वर्णन केलंय आणि खरोखर मनाला भिडणारी अशी ही एक छोटीशी कथा आहे. तर आपण सुरुवात यापासून करू की ही पिंकी जी यांच्या अर्थातच हृदयाजवळची बहीण आहे, तर त्यांच्याविषयी आपण विचारू की त्यांना हे चॅप्टर ह्याच्यामध्ये ऍड करावंसं का वाटलं. तर पहिल्यांदा धन्यवाद मला तुमच्या या युट्यूब चॅनलवर बोलवलं त्याबद्दल. तर महत्वाचा हा जो प्रश्न आहे की काय झालं, तो येलो सिनेमा जेव्हा आला आणि आम्ही आमच्या घरात, जसं मी सांगतो, आमच्याकडे जॉईंट फॅमिली होती आणि आम्ही म्हणजे माझे काका, आई, वडील, आम्ही सगळे एकत्र राहत होतो. तर ती जी पिंकी, जी स्मिता जी आहे, ती स्पेशल चाइल्ड होती. तर तिला मी फार लहानपणापासून पाहिलं. ती माझ्यापेक्षा जवळपास 8-9 वर्षांनी लहान ती, आणि जे जन्मापासून पाहत होतो. आणि जेव्हा येलो सिनेमा आला तेव्हा त्याचं जेव्हा ट्रेलर पाहिलं तेव्हाच उत्सुकता होती. पण जेव्हा सिनेमा पाहिला तेव्हा प्रत्येक क्षणी आपल्याला ते दिसत होतं. कारण त्याच्यात जे माझ्या हिशोबाने तिची आई जी असते, गौरी गाडगीळची आई जी असते, तिची परिस्थिती, तिचे वडील दाखवले नाहीत त्याच्यात, पण मी माझे काका काकूंची परिस्थिती पाहत होतो आणि आम्ही भावंड पण समजून घेत होतो. मी या लेखात लिहिलंय तसं. तर त्यावेळेला फक्त कळत होतं, कारण आमचं वय पण लहान होतं, की तिचं काहीतरी वेगळं आहे आमच्यापेक्षा, पण काय वेगळं आहे ते कळत नव्हतं. पण ते कळायपर्यंत आम्ही पण खूप मोठे झालो होतो. मग ती पण मोठी झाली. मग त्यावेळेला आई वडिलांची परिस्थिती काय झाली, अगदी साधी गोष्ट सांगतो ना. ती मुलगी होती, ती मुलगी वयात आल्यानंतर तिचे जे त्रास, तिच्या आईला जो त्रास झाला, आणि त्यावेळेला माझी काकू जेव्हा ढसाढसा रडत होती, ते पाहिल्यानंतर वाईट वाटलं या सगळ्या गोष्टी. आणि मी जेव्हा सिनेमा पाहिला तेव्हा या गोष्टी रिलेट झाल्या या सगळ्या. म्हणून हा लेख लगेच मी म्हणजे सिनेमा पाहून आलो आणि हार्डली मी एका तासात लिहिला असेल. फारच सुंदर दिलाय. आणि सध्या ऍक्च्युली आपल्या भारतामध्ये का सगळ्या जगामध्ये इतकी, जसं हे म्हणाले तसं ऍक्च्युली 800 पैकी एक बाळ, एक मुलगा असा असतो. तर ते आई वडिलांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही या चॅप्टरमध्ये दिलंय की तुम्हाला असं वाटतं की तुमच्या काका काकूंना काहीतरी अशी एक काय त्याला म्हणतात, नाही, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेच. तिथं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आई वडील म्हणून प्रत्येक जणच करतो. आता आपल्या आई वडिलांनी पण आपल्याकरता केलंय, पण त्या मुलांकरता करणं खूप वेगळं असतं. आणि त्यांना
खूप सॅक्रिफाईस कराव्या लागतात गोष्टी आणि प्रत्येक वेळेला आपलं मूल काहीतरी वेगळं आहे. पण वेगळं म्हणजे काय, आणि त्यावेळेला काय झालं, ही गोष्ट तिचा जन्म जो आहे तो 76-77 म्हणजे त्यावेळेस एवढा अवेअरनेस पण नव्हता या गोष्टीचा की जे आता झालंय. भारतात पण झालंय, आता अमेरिकेत तर खूपच आहे म्हणजे तसं पाहिलं तर, पण भारतात पण झालं. पण त्यावेळेला नव्हती ती परिस्थिती की त्याच्याकरता काउन्सिलिंग लागतं, त्याच्याकरता त्यांना स्पेशल ट्रेनिंग लागतं, किंवा त्या मुलांना कसं वाढवायचं, त्यांचं संगोपन कसं करायचं, या गोष्टी काहीच अवेलेबल नव्हत्या. त्यामुळे त्या आई वडिलांची काय परिस्थिती झाली असेल आणि त्या कुठल्या परिस्थितीतून गेले असतील हे आता मला समजतं. तर ते तू चॅप्टर मध्ये दिलंयस की काका काकूंना त्यावेळेला काउन्सिलिंग थोडंसं मिळालं असतं की कसं डील करायचं. फरक पडला असता त्याच्यात. डेफिनेटली फरक पडला. म्हणजे काय, कमीत कमी म्हणजे थोडीशी तरी डेव्हलपमेंट म्हणजे वेगळ्या अँगलने गेली असती, की त्यांना जो त्रास झाला असेल तो कदाचित थोडा कमी झाला असता, किंवा काय, किंवा समाधान पण मिळालं असतं कुठल्या गोष्टीचं, असं वाटतं मला. डेफिनेटली. तर हे चॅप्टर खरंच खूप समजून घेण्यासारखं आणि ह्यातून शिकण्यासारखं पण खूप आहे. अशाच अनेक छोट्या छोट्या गोष्टी या पुस्तकामध्ये दिल्या आहेत, त्याच्या चॅप्टर वाईज तर नाही पण इन जनरल आपण त्याच्याकडे बघणार आहोत. खरं सांगायचं तर लिटरली या पुस्तकामध्ये औरंगाबादच्या पानवाल्यापासून ते बाबासाहेब पुरंदरे यांची सून भैरवी पुरंदरे यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे खरं तर तुम्ही नशीबवान की तुम्हाला इतके चांगले चांगले व्यक्ती भेटले, आणि तुम्ही आणि ते नशीबवान की त्यांना तुमच्यासारखे भेटले, त्यांनी इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये जे शिकायला मिळतं ते लिहितात. अगदी खरं. दुसरी गोष्ट म्हणजे मला या पुस्तकामध्ये सगळ्यात जास्त आवडलं की तुम्ही जे तुमच्या आयुष्यातलं जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही विक्रम आणि बेताळ अशा रूपांतरमध्ये ते गोष्ट लिहिली. खूप वेगळी कन्सेप्ट आहे की विक्रम वेताळ आणि मग ॲज युजल वेताळ वेताळ प्रश्न विचारतो, विक्रम उत्तर देतो. सर ॲज युजल विक्रम वेताळच्या पाठीवर बसला आहे, आणखी मग यांचे जी काही त्यांच्या आयुष्यातली गोष्ट आहे ती सांगतात, आणि मग त्याच्यावर प्रश्न उत्तर. ही एक इतकी वेगळी कल्पना, आणि ते प्रश्न सुद्धा इतके सुंदर आहेत आणि उत्तरं दिलेली ती सुद्धा अतिशय सुंदर आहेत. तर ह्याच्यापैकी तुमच्या आईची गोष्ट एक आहे, त्याच्याविषयी मला ऐकायला आवडेल की तुमच्या. मी विक्रम वेताळच्या याच्यात वडिलांवर लिहिलेली आहे गोष्ट. तो विक्रम वेताळची कन्सेप्ट कशी की आपण लहानपण आपलं चांदोबा वाचण्यात गेलो. चांदोबा मासिक जे होतं यायचं, त्या चांदोबामध्ये विक्रम वेताळाच्या गोष्टी असायच्या. तेव्हापासूनच मला थोडंसं त्या कॅरेक्टर बद्दलची आवड निर्माण झाली. मग त्यानंतर टीव्हीवर सिरियल आलं. पण जेव्हा मी लिहायचा विचार केला तेव्हा अशा मनात काहीतरी गोष्टी आल्या. कारण काय असतं की आपण तिराहिताच्या नजरेने जर का एखादं व्यक्तिमत्व बघायचं तर प्रश्न उत्तर येतात, इंटरव्ह्यू टाईप होतं. म्हणून मग मी ती विक्रम वेताळची कन्सेप्ट वापरली आणि मग त्या याच्यातून मी लिहित गेलो. म्हणून माझ्या वडिलांवरची जी कथा आहे, म्हणजे त्यांचं जे लिहिले मी ते विक्रम वेताळाच्या स्वरूपात लिहिलं आहे. आणि माझ्या आईची जी लिहिली आहे ती बिपिनची आई म्हणून लिहिली आहे. ती श्यामची आईची कन्सेप्ट वापरून मी बिपिनची आई लिहिलेली आहे त्याच्यावर. पण त्याच्यामध्ये ऍक्च्युली एक जी विक्रम वेताळमध्ये एक गोष्ट लिहिली असती आपल्या वडिलांची, त्याच्यामध्ये एक वाक्य इतकं छान लिहिलंय की चढावर थकायचं नसतं आणि उतारावर धावायचं नसतं, हे ज्याला समजलं तो जिंकत असतो. तर तुझ्या वडिलांनी ते कसं केलं असं तुला वाटतं? नाही, कारण मी त्या कथा जर का वाचली ना, त्यांच्या आयुष्यात पण खूप चढ उतार आलेले. म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात चढ उतार येतात. म्हणजे माझे वडील वेगळे, तिच्या वडिलांना कमी त्रास झाला, जास्त त्रास झाला असं काही नसतं. पण आपण जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीला पाहतो ना तेव्हा आपल्याला गोष्टी कळतात. आता माझ्या वडिलांचं कसं, म्हणजे मी त्याच्यात लिहायचा उद्देश हा आहे की त्यांचं लहानपण गरिबीत गेलं. त्याच्यानंतर मग ते शिक्षण घेतलं, त्यांनी MSc केलं. त्याच्यानंतर त्यांनी सोलापूरला ते नोकरी करत होते आणि वयाच्या त्यांनी माझ्या अंदाजाने 40-50 मध्ये त्यांनी PhD केली त्यावेळेला. नंतर तेव्हा PhD करत असताना त्यांचे काही मॅनेजमेंट बरोबर वाद झाले. मग त्यात त्यांची नोकरी गेली. मग त्याच्यात ते हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. मग तिथे ती केस जिंकली. मग त्यानंतर परत जॉईन केलं. मग त्याच्यानंतर त्यांनी रिटायरमेंटच्या सुमारास त्यांनी LLB केलं. आणि या सगळ्या याच्यात माहिती का, म्हणजे एक तर मानसिक त्रास त्यांना झालेलाच असणार आहे. पण आपलं वय नव्हतं. मी शाळेत होतो त्यावेळेला, 10वी-11वीतल्या मुलाला काय कळतं वडिलांचा मानसिक त्रास. पण त्यांना फायनान्शियल त्रास जो होत होता तो आम्हाला दिसत होता त्यावेळेला. मग त्यावेळेला आईचा सपोर्ट होता. आईची आमची ईश्वरावर खूप श्रद्धा, गजानन महाराजांवर तिची खूप श्रद्धा. त्यामुळे मग त्या याच्यात त्यांच्या आयुष्यात असे चढ उतार आले. मग त्याच्यानंतर आईचं माझ्या एकदा म्हणजे तिला थायरॉइडचा त्रास आहे. मग थायरॉइडचा त्रास होता म्हणून तिचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केलं, तिचा आवाज गेला.
म्हणजे मी माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट, म्हणजे ही ती त्यावेळेला तिचं वय असेल 57-58, म्हणजे आपण ज्या वयाचे आता त्या वयात तिचा आवाज गेला. बापरे. मग आवाज गेल्यानंतर म्हणजे ती पूर्ण म्हणजे बोलताच येत नव्हतं तिला. मग ती फेज पण एक 2-4-6 महिने चालली, पण त्यानंतर झालं ते. पण मी तेच सांगतो ना, असे चढ उतार झाले. मग पण त्यांचं आई एवढं चांगलं आहे की त्यांना नंतर म्हणजे सगळं त्यांना म्हणजे त्यानंतर त्यांनी शेती केली, शेती करत होते रिटायरमेंट नंतर. त्यामुळे मी म्हणतो की चढ उतार खूप आले त्यांच्या याच्यात, मानसिक चढ असतील, मानसिक उतार असतील, त्याच्यात फायनान्शियल गोष्टी असतील, अशा गोष्टी झाल्या त्या मला जाणवल्या म्हणून मी लिहिल्या त्याच्यात. जी वडिलांवर केस झाली त्याच्याविषयी नाही, माझे वडील काय माहिती का, अतिशय प्रिन्सिपलचा माणूस आहे. हम्म. प्रिन्सिपल म्हणजे एकदम त्यांच्या प्रिन्सिपलला ते कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे तो स्वभाव आहे त्यांचा, त्यांचा स्वभाव म्हणजे एकदम रोखठोक आहे. तर त्या याच्यात त्यांना काही गोष्टी मॅनेजमेंटच्या पटल्या नाही, की ज्या त्यांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला प्रिन्सिपलच्या विरुद्ध करायला सांगत होते त्यांना, त्यावेळेला त्यांनी केल्या नाही. त्यामुळे मॅनेजमेंटनी मग काहीतरी कारण काढून त्यांना नोकरीवरून काढलं. पण त्यांना गेले, सुप्रीम कोर्टात गेले आणि लागले त्याला 5-5.5 वर्ष लागले. पण 5-5.5 वर्षानंतर ते जिंकून परत आले ते कॉलेजमध्ये, आणि मग ते मानाने रिटायर झाले तिथून. आणि त्याच्यानंतर शेतीचा अभ्यास मग त्यांनी आपला नाही, शेती आमची वडिलोपार्जितच होती, पण आम्ही ती त्यावेळेला स्वतः करत नव्हतो. माझ्या आजोबांनी कधीच केली नाही, ते पण नोकरी करत होते. पण यांना आवड निर्माण झाली, मग आपली शेती आहे तर आपण करू म्हणून मग त्यांनी बरेच वर्ष, म्हणजे अजूनही ते बघतात, पण आता वय झाल्यामुळे तेवढं करणं होत नाही, पण अजूनही त्यांचं लक्ष असतं सगळ्या गोष्टी. अच्छा. तर जसं मी म्हटलं की त्याच्यामध्ये विक्रम बेता हे कसे इतकं छानपणे त्याच्यात ऍड केलंय, तर ह्याच्यातलं मी थोडंसं तुम्हाला सांगते की ही त्यांच्या वडिलांची गोष्ट त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी हे लिहिलंय की एवढं बोलून एक काहीतरी बोलतात, पूर्ण नाही वाचून दाखवत, त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक विकत घेऊन तुम्ही जरूर वाचा. पण एक नंतर लिहिलंय की एवढं बोलून वेता थांबला, विक्रमाकडे पाहिलं आणि विचारलं, विक्रमा, मला काही प्रश्न पडले आहेत, त्याची उत्तर तू देऊ शकतोस का? मनुष्याचा खरा स्वभाव बाहेरच्या लोकांना कळतो का? या कथेचा नायक आयुष्यात यशस्वी असेल का? अपयश आणि यशात नीतीचा हात कितपत असतो? आणि मग त्याचं उत्तर इतकं छान, ते सुद्धा इतकं छान दिलंय. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक विचारलंय की रागीट माणसं प्रचंड हळवी असतात. तर तुमचे वडील रागीट 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 म्हणजे काय माहिती का, रागीट खरंच आहे, पण त्यांचा आहे, त्यांना राग पटकन येतो. पण या लोकांचा राग पटकन जातो पण, आणि ती हळवी असतात, ती माणसं खूप हळवी असतात. कारण मी खूप जवळून पाहिलेलं आहे त्यांना. लहानपणी आपल्याला कळत नसतं, त्यांचा नुसता राग दिसतो. पण जेव्हा जेव्हा मॅच्युरिटी येते, तुम्ही एका लेवलला जातात, तुमची मुलं तुमच्या बरोबरीला येतात, त्यावेळेला गोष्टी कळतात. त्यामुळे खरंच ते हळवे, कारण त्या डोळ्यात टचकन पाणी येते. जेवढे पटकन ते रागवतात तेवढ्या टचकन पाणी पण येतं त्यांच्या डोळ्यात. आणि एवढे कष्ट केल्यावर मला असं वाटतं तुम्हाला जे अनुभव येतात त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही थोडंसं तसा स्वभाव बनतो, बदलतो. खरंच आहे, माणसाचा स्वभाव तसाच असतो ना, थोडा थोडा बदलत जातो, अनुभवाने शिकत जातो. आता या चॅप्टर मध्ये एक प्रश्न तू वेता आणखीन विक्रम ह्याच्यामध्ये जे संभाषण होतं त्याच्यामध्ये, तर नीतीचा किती हात असतो यशस्वी आणि अयशस्वी होण्यामध्ये असं तुला वाटतं? कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचदा तू नीतीविषयी, या पुस्तकातच इन जनरल नीतीविषयी, स्वतःचं नशीब याच्याविषयी, तर म्हणून मी या चॅप्टरसाठी प्रश्न विचारते की वडिलांचं आयुष्य बघून आईचं पण तुझं आयुष्य खूप खडतर गेलंय, त्याच्याविषयी तर तुला नियतीचा हात किती वाटतो? नियतीचा हात असतो, कारण माझा नियतीवर विश्वास आहे. माझ्या याच लेखात नाही, मी बऱ्याचशा लेखात मी नियतीचा उल्लेख केलेला आहे. कारण नियतीचा हात असतो. तुमचे कष्ट किती जरी केले तुम्ही, तुम्हाला बाकी किती जरी सपोर्ट सिस्टम असली तुमच्याकडे, तरी नियती आहेत. म्हणजे हा शेवटी प्रत्येकाच्या विश्वासाची गोष्ट आहे, पण माझा 100% विश्वास आहे त्या गोष्टी. आणि त्याप्रमाणे म्हणजे समजा अनसक्सेसफुल झाला नाहीच आहात तुम्ही, पण कुठे असं झालं की बाबा नाही, हे नाही होऊ शकत, तर मग तुम्ही नियतीवर सोडून नाही, नियतीवर सोडून नाही, आपण आपले जेवढे कष्ट करायला पाहिजे तेवढे ते करायलाच पाहिजे त्याच्यात. त्यामुळे पण शेवटी काय माहिती का, काही गोष्टी तुमच्या विधिलिखित असतात, त्यामुळे त्या होतातच. आता मी साधी गोष्ट सांगतो, माझी बहीण अमेरिकेत आहे, ती तुझी मैत्रीणच आहे, 90 सालापासून ती आहे. ते माझा भाऊ पण अमेरिकेत होता, त्याच्यानंतर तो कॅनेडियन, त्याने इमिग्रेशन केलेलं आहे, त्याचा तो कॅनेडियन सिटीजन आहे. ती लोक सगळी पहिल्यापासून येतात. मी पण कॅनेडियन इमिग्रेशन केलं होतं त्यावेळेला, आमच्या दोघांचं केलेलं आहे.
पण नंतर आम्ही ठरवलं की नाही जायचं म्हटलं, कारण तिची नोकरी होती, माझी नोकरी होती, म्हणून म्हणलं नियती. नाहीतर जनरली कसं असतं, दोन बहीण भावंडे इकडे म्हणलं, तिसरा पण येतो तो गाणी. माझी मोठी बहीण आहे, लहान भाऊ आहे, मी मधला. पण असे होतात, त्यामुळे मी म्हणतो ना, नियतीवर काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. जे होतं ते चांगल्या करता होतं, म्हणायचं सोडून द्यायचं. बरोबर आहे तसं. म्हणजे आणखीन एक्सेप्ट केलं तुम्ही आयुष्यात काय होतं, म्हणजे करायला अगदी काही पलीकडे जाऊन जर नाही जमलं नाही तर करता. खरंच त्याच्याने पण हेल्प होतं. बरोबर आहे, अगदी खरं. की पुढे चालायला म्हणजे इझी जातं आयुष्य. असंच एक वडिलांचं चॅप्टर हे झालं. असंच एक बिपिनची आई म्हणून एक जे चॅप्टर आहे त्याच्याविषयी सुद्धा बिपिन इतके छान बोलले त्यांच्या आईविषयी. त्यांच्या आईचं आयुष्य खरंच खूप वेगळं गेलं. खरं तर मला त्यांचा वेगळा इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल जर जमलं तर. पण तुम्हाला तुमची आई एवढ्या खडतर ह्याच्यातनं गेली तर तुमच्या आयुष्यात असं कधी जाणवलं का की आईचं आयुष्य जे खडतर आयुष्य जे तुमच्या सतत डोळ्यासमोर होत गेलं काही काही प्रसंगांमधला, तर असं काही प्रसंग तुम्ही सांगू शकाल का? मी सांगतो ना, कारण मी पहिल्यांदा सांगतो की त्या चॅप्टरला मी नाव दिलं बिपिनची आई. हो. कारण याचं कारण हे की ती श्यामची आई आपल्याला माहिती, आपण लहानपणापासून वाचत आलेलो. आता श्यामची आई काय, बिपिनची आई काय, तो कोणाची आई काय, आई आईच असते ती. प्रत्येकाने कष्ट घेतलेलेच असतात. पण आपली आईला ग्लॅमर का मिळत नाही? कारण आपण श्याम झालो नाही, आपण साने गुरुजी झालो नाही. आपण जर का साने गुरुजी झालो असतो, मी जर का तेवढं झालो असतो, तर लोकांनी बिपिनच्या आईला ओळखलं असतं. जसं सचिन तेंडुलकरची आई असेल किंवा अजून कोणाची आई असतील. आईचं तेवढं कॉन्ट्रीब्युशन असतंच प्रत्येकाचं. आई जर का ग्लॅमरने आलं त्याला आपण जबाबदार. तर मी माझ्या आईचं जर का सांगायचं, माझी आईचे वडील 3ऱ्या वर्षी गेले. आणि ती म्हणजे तिच्या आईवर पण मी एक गोष्ट लिहिली आहे, ती माझ्या आजीवर, पण तो वेगळा विषय आहे. पण माझी आई वयाच्या 3ऱ्या वर्षापासून 3.5 वर्षापासून पुण्यात अनाथ हिंदू महिलाश्रमात राहत होती. नारायणपेठेत ते आहे तिथे. तिने 3.5 वर्षापासून तिच्या 10वी पर्यंत ती राहत होती. तिथे राहिल्या त्या दोघी बहिणी. तिची जी मोठी बहीण आहे ती इथे कॅनडात असते. मी जे गेलो होतो टोरंटोला तिच्याकडे, तर ती आली, ती डॉक्टर आहे. पण या दोघी बहिणी आणि त्यांचे भाऊ हे सगळे असे याच्यात राहून शिकले. पण कसं होतं माहिती का, तुमची लहानपणी प्रचंड गरिबी असते. आजूबाजूला आता तिच्याही मैत्रिणी असतील, ते ट्रिपला जायचे, पण यांना काहीच नव्हतं ना त्या ह्याच्यात. तुम्ही जेव्हा अनाथाश्रमात राहता तेव्हा तुम्हाला खूप लिमिटेशन होतात त्या ह्याच्यात. पण होतं कसं माहिती का, तुम्ही मग त्याच्यानंतर तिचं लग्न झालं, तिने शिक्षण घेतलं, ती BA मराठी झाली, ती पण सुंदर लिहिते. माझी आई पण सुंदर लिहिते. आता तिला तिच्या वयाने लिहिता येत नाही, पण तिचं लिखाण चांगलं आहे तिचं पण. कदाचित माझ्याकडे थोडंफार जे आलं ते त्यांच्याकडनंच आलं. माझे वडील पण लिहितात, आई पण लिहिते. वाचन तिचं दांडगं. पण सांगायचा उद्देश असा आहे की होतं काय माहिती का, तुमचं लहानपण असं गेलं ना, तुमच्या आयुष्यात कायम कटुता असते मला कुठल्या तरी गोष्टीची. पण ते तिच्यात नाही. ती अजूनही म्हणजे ती काय सांगतो की सॅटिस्फाईड आहे ती प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे मी असेल, माझी बायको असेल, माझा भाऊ असेल, किंवा आम्ही सगळे भावंड असेल, किंवा वडिलांनी जे काही झाले तिचे त्रास, वडिलांना जे त्रास झाले, त्यात तिला कुठेही कटुता नाहीये तिथे. ते महत्वाचं आहे. आणि मग तिला वाटतं की जे झालं ते चांगलंच झालं. तिने कष्ट घेतले त्यावेळेला, अनाथ आश्रमात राहिले, त्याच्यानंतर अजून आश्रितासारखे राहिले, लोकांकडे वार लावून जेवले. या सगळ्या याच्यातून पण तिने, आणि आम्ही जे झालो ते तिच्या कष्टावरच झालेलं हे आहे. म्हणून वाटतं तसं. पण प्रत्येकाच्या आईचं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन असतं, पण आपल्याला कळत नाही. ते मी लिहिलंय, बाकी लोक लिहित नाही, तेवढाच फरक आहे त्याच्यात. नाही, पण अनाथ आश्रम मध्ये वाढलेल्या मावशी तुमची आई, आणखीन त्याच्यानंतर त्यांनी एवढा सगळा संसार उभारला, मुलांना शिकवलं, वाचनाची आवड. तर अनाथ आश्रम मध्ये सुद्धा आय एम शुअर त्यांना थोडंसं कठीण गेलं, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला वाव मिळत नाही अनाथ आश्रमात. तुम्हाला आवडीनिवडी जपायला म्हणा किंवा वाचन नसतंच ते. तर त्याच्यामध्ये त्यांनी आय एम शुअर त्यांना कठीण गेलं असेल. पुस्तक वाचनाची आवड निर्माण होणं अनाथ आश्रम मध्ये राहून. नाही, तिची आहे वाचनाची आवड. आता मलाही नक्की माहित नाही कधी झालं ते, कारण मी पण विचारलं नाही तिला कधी. चांगली गोष्ट विचारायला पाहिजे तिला. पण तिला वाचनाची प्रचंड आवड आहे तिला, आणि आहे ती गोष्ट खरंच आहे. आणि तुम्ही म्हणता तसं त्या लहानपणी त्यांना खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागल्या असतील. कारण जसं असतं, कारण आवडीनिवडी जपल्या जात नाहीत, तुमच्या सणवार असतात, या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि तुमच्या वडिलांवर जेव्हा जी काही केस झाली त्यावेळेला तुमच्या आईचा फुल सपोर्ट होता. कारण काय माहिती का, म्हणजे त्या काळी तर बायकाच पूर्ण घर चालवायचे. आता तरी पुरुषाचं पण कॉन्ट्रीब्युशन असतं, पण त्यावेळेला कसं होतं की म्हणजे आपल्या आई वडिलांच्या पिढीचं, की वडील नोकरी करणार, आई घर सांभाळणार. पण तिची किती परिस्थिती होत असेल. नवऱ्याची नोकरी गेलेली, मुलं लहान आहेत. मी 10वीत होतो, माझी बहीण 11वीत होतं, माझा लहान भाऊ 5वीत होता. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी असतात, तुम्हाला सणवार करावे लागतात, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण तिचं काय माहितीये, तिची ईश्वरावर प्रचंड श्रद्धा. म्हणजे आणि गजानन महाराज शेगावचे, त्याच्यावर तिने किती पारायण केले असतील मला पण आठवत नाही.
म्हणजे तिचे अजूनही चालू असतात तिथे, अजूनही ती चालू असतात. त्यामुळे आहे कुठे ना कुठे, म्हणून म्हणतो ना की तुम्हाला कुठेतरी श्रद्धा असायला पाहिजे, तर श्रद्धेचं फळ मिळतं. श्रद्धेबरोबर कष्ट पण केले, कष्ट पण आहे, कष्ट तर आहेच. नुसतं देवाच्या भरोश्यावर नाही, नाही, बसलं असं नाही, त्याच्यावर नाही, कष्ट तर आहेच. त्याची साथ. आता आपण आणखीन एका चॅप्टरकडे येऊ, ज्याचं नाव आहे वृद्धाश्रम की आनंदाश्रम. ते सुद्धा मला अतिशय आवडलं ते चॅप्टर, कारण परत आता आपली ती गरज आहे समजून घ्यायची. आणि तर वृद्धाश्रम आणि आनंदाश्रम ह्याच्यामध्ये तुम्ही शेवट खूप छान केला, त्याच्याविषयी आपण बोलू. पण मी एक शेवट तुम्हाला वाचून दाखवते की एक गोष्ट मान्य करायलाच हवी, जिथे समाजात पाळणाघर आनंदाने स्वीकारले जातात तिथे वृद्धाश्रम स्वीकारले तर चुकले कुठे. आजचे पाळणाघर उद्याचे वृद्धाश्रम झाले तर आश्चर्य वाटायला नको. हे खरोखर इतकं स्ट्रॉंग वाक्य आहे. आणखीन हे समजणं सुद्धा एवढं जरुरी आहे आजकाल, कारण खरोखर वृद्धाश्रमची संख्या हळूहळू भारतामध्ये वाढते. तुम्हाला हे चॅप्टर का लिहावं असं वाटतं? मी सांगतो ना, काय झालं माहिती का, माझी बायको म्हणजे भाग्यश्री, तिचे वडील जेव्हा गेले तेव्हा मग त्यांच्या पहिल्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी आम्ही दोघांनी ठरवलं की आपण म्हणजे ते श्राद्ध कर्म तर तिच्या माहेरी होईल जे काय करायचं ते, पण आपण म्हणून आपण वृद्धाश्रमात जेवण द्यायला सुरू करू. आता त्या गोष्टीला झाले 10 वर्ष झाले. आम्ही दरवर्षी जातो. हा बहुतेक लेख मी पहिल्या वर्षी लिहिलेला आहे. जेव्हा आम्ही गेलो, म्हणजे आम्ही जातो म्हणजे नुसतं तिथे काही हे करत नाही, आम्ही स्वयंपाक करून घेऊन जातो, तिथे त्या लोकांबरोबर जेवण करायचं आणि मग त्या लोकांशी मी बोलतो. माझा स्वभाव असतो त्यामुळे बोलतो त्या लोकांशी. पहिल्या वर्षी जेव्हा गेलो मी, कारण तोपर्यंत मी वृद्धाश्रमात कधी गेलो नाही, गेलो तरी आपण बाहेरून पाहिले असं, पण त्यावेळेला मी इंटरॅक्ट केलं. इंटरॅक्ट केल्यानंतर आपल्याला कळतं की प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. आता झालंय कसं की बऱ्याच घरची मुलं अमेरिकेत आहेत किंवा बाहेरच्या देशात आहेत, त्यामुळे त्यांना आणि आई वडिलांना प्रत्येक वेळेला इथे येऊन राहणं शक्य नसतं, मुलांकडे जाऊन राहणं. मग त्यामुळे अनाथाश्रम वृद्धाश्रमात जातात. काही लोकांना परिस्थिती किंवा काही लोकांना मुलंच नसतात, दोघंच असतात, त्यांना पर्याय नाही. पण मला वाईट येतं वाटतं की गावात मुलं असताना जर का सोडत असतील तर ते चुकीचं, ते चुकीचं. त्यामुळे तुम्ही काही लोकांना ऍक्सेप्ट करावा लागतो आणि काही लोकांना लादला जातो. तर लादला जाणं जी गोष्ट आहे ना, त्याचं आपल्याला दुःख होतं. पण बाकी याच्यात मी म्हणतो ना की तुम्ही आमच्या लहानपणी आम्ही कधी पाळणाघरात राहिलो नाही. आई सांभाळत होती किंवा अजून शेजारच्या मावशी सांभाळत होत्या, कोणीतरी असेल. पण आज घरोघरी झालंय, म्हणजे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी प्रत्येक माझी मुलं राहिली पाळणाघरात. आम्ही दोघंही नोकऱ्या करत होतो त्यामुळे पाळणाघरात ठेवत होतो, त्यामुळे तो आपण ऍक्सेप्ट केलाय. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कदाचित वृद्धाश्रम पण तसा ऍक्सेप्ट व्हायला जाईल. आता पुण्यासारख्या ठिकाणी अथश्री किंवा बाकीचे उत्सव जे निघाले ते वृद्धाश्रम नाहीये, पण ती ओल्ड एज होम जी कन्सेप्ट आली आहे किंवा इकडे अमेरिकेत पण जे आहे तीच कन्सेप्ट आहे, ती होणारच आहे आणि ती ऍक्सेप्ट करावीच लागणार आहे आणि हळूहळू होईल ऍक्सेप्ट ती. मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं सांग, की आता मी इंडियात बऱ्याचदा गेले की असं जाणवतं की परत एकत्र कुटुंब पद्धत थोडी सुरू झाली आहे. कारण आजी आजोबांना, म्हणजे नवीन जनरेशनला हे महत्व कळू लागलंय की आजी आजोबा समजा घरात असतील तर पाळणाघराची गरज नाही, मदत पण जास्त होते आणि आजी आजोबांना म्हणजे आपल्या आई वडिलांना पण सहवास पण मिळतो, मुलांना संस्कार होतात त्याच्यामुळे. हा, ते पण आहे. आणि मुलांची काळजी नाही, जे संस्कार होतील ते चांगलेच होतील, आपल्याच घरचे होतील, बरोबर आहे, जेवण वगैरे व्यवस्थित मिळतं. तर हल्ली परत ते येऊ लागले असं तुम्हाला वाटतं? काही ठिकाणी येऊ लागलंय, पण पूर्ण मी नाही पाहिलं. म्हणजे काही ठिकाणी आहे, पण त्याच्यात पण कसं आहे माहिती का, की आई वडील पण कसं असतं माहिती, प्रत्येकाला प्रत्येकाची स्पेस पाहिजे असते आपल्याकडे. आणि आई वडिलांना, समजा मी पुण्यात असेल, माझे आई वडील पण औरंगाबादला असतात, ते येतात तिकडनं येतात, आल्यानंतर ते 15-20 दिवस मस्त आनंदाने राहतात. पण त्यांचं कसं, त्यांचं रुटीन आहे त्या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळे काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी तुम्ही म्हणतात तसं काही ठिकाणी आलेले आहेत आई वडील आणि ते राहतात एकत्र. पण दोन्ही प्रकार आहेत त्याच्यात. पण आहे, ही गोष्ट चांगली गोष्ट आहे, सुरू झालेली आहे, थोडंसं नवीन जनरेशनला आहे खरं. पण आता उलट असं झालं की जसं तुम्ही म्हणाला की आई वडिलांनी त्यांचं आयुष्य इतकं छान स्थिर स्थावर करून घेतले, त्यांचे फ्रेंड सर्कल किंवा वाचन हे ते, तर त्याच्यामुळे त्यांना कदाचित यावंसं वाटतं. आपल्याला अधिकार नाही ना त्यांचं डिस्टर्ब करून तुम्ही तुमच्या, म्हणजे बेसिकली आणणं कधी कधी स्वार्थाकरता आणतात तुम्ही. तो स्वार्थ पण चुकीचाच आहे ना तसं करणं. जसं आता मी विक्रम आणि बेताळ म्हटलं, तसंच बिरबल आणखीन बादशाह ह्याच्याविषयी सुद्धा तुम्ही एक त्या चॅप्टरमध्ये 2-3 चॅप्टरमध्ये असं बिरबल आणि बादशाहचं एक्झाम्पल देऊन अनेक चांगले विषय या पुस्तकामध्ये हाताळले. त्याच्यापैकी एक मला आवडलं ते म्हणजे ते एन्झायटीवर बोलले. तर जेव्हा बादशाहला एन्झायटी होते, आणखीन बिरबल हेल्प करतो, मदत करतो.
तर ते चॅप्टर इतकं छान आहे, अगेन सोप्या भाषेमध्ये, आणखीन एक स्टोरी स्टाईल त्यांची खूपच चांगली आहे. तर त्याच्याविषयी अँझायटी विषयी काय वाटतं तुम्हाला? नाही, म्हणजे अँझायटीचं मी कारण सांगतो. मी कसं आहे माहिती का, अँझायटीचा मला त्रास होत होता. मला म्हणजे काही कारण नसतं अँझायटीला. हा तो विषय खूप गहन विषय आहे तो. मला असाच त्रास व्हायचा, काहीतरी आपल्याला मनात नाही नाही त्या भीती येतात. मग मी जेव्हा त्याच्यावर वाचन सुरू केलं, की बऱ्याच लोकांशी बोललो, बऱ्याच वाचन सुरू केलं, तेव्हा मला कळलं त्याचं काय रूट कॉज काय आहे त्याचा. म्हणलं मग साधारण लोकांना कळावं म्हणून मग मी त्यावेळेला बिरबल, जसं मी म्हटलं तसं आपण चांदोबामधनं वाचलं आणि चांदोबातून आपण काही गोष्टी घेतल्या. तसंच बिरबल बादशाह पण आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहे. मग बादशाहच्या मनातले काहीतरी प्रश्न असायचे, मग तो बिरबल त्याला उत्तर द्यायचा. म्हणलं त्या याने केलं तर लोकांना थोडं रिलेट होतं, म्हणून मी तो विषय घेतला त्याच्यात आणि त्या जॉनर मध्ये लिहिलं त्याच्यात. तर तुम्हाला बिरबल अकबर, आणखीन विक्रम बेता, आणि तसंच खूप ह्याच्यामध्ये वपू काळ, आणखीन पु ल देशपांडे कमी, पण असं वपू वपू काळे, काळांचं खरंच, जास्त अगदी खरं. आहे. तर ते तुमचे आवडते लेखक? माझे आवडते लेखक आहे. मी अगदी लहानपणापासून वपू काळे वाचलेले आहेत आणि माझ्याकडे सगळं कलेक्शन पण आहे त्यांचं. आणि त्यांनी जी फिलॉसॉफी जी लिहिली आहे ना, अतिशय सुंदर सोप्या भाषेत लिहिलेली आहे. आणि जेव्हा आपण तो आता विचार करतो त्या गोष्टी खऱ्या आहेत. त्या म्हणजे त्यांनी फार सोप्या भाषेत सांगून ठेवलेल्या आहेत गोष्टी. त्यामुळे मी वापरलेले आहे त्याच्यात आणि आहे खरी गोष्ट आहे त्यांची. खूप चांगली चांगली वाक्य वापरली गेली त्याच्यामध्ये. आणखीन एवढं तुझ्या लक्षात राहतं. मी सगळी वाक्य वाचताना एकदम वाटलं, अरे हो खरंच आहे, हे वाक्य आपण पण वाचलेलं आहे, लक्षात नाही राहत. आता दुसऱ्या चॅप्टरकडे येऊ. त्याचं नाव आहे नमामि नर्मदे. त्या चॅप्टर विषयी मी जास्त नाही बोलणार, पण एवढं तुम्हाला विचारायचं वाटतं की तुम्हाला तिथे काही अनुभव आला तुमचा? बऱ्याच लोकांना एक वेगळे अनुभव म्हणण्यापेक्षा काहीतरी वेगळं जाणवतं ती परिक्रमा करताना. काय झालं, मी बेसिकली मला नर्मदा परिक्रमेबद्दल काहीच माहित नव्हतं. पण माझ्या वाचनात जगन्नाथ कुंटेंचं नर्मदे हर पुस्तक आलं आणि नॉर्मली सगळे लोक ते पुस्तक वाचल्यानंतर एकदा नर्मदा परिक्रमा पायी म्हणा किंवा गाडीने म्हणा, वाहनाने म्हणा करायचा म्हणजे करतात, संकल्पच होतो मनात तो तसा. तसं मी ते पुस्तक वाचलं आणि मी खरंच भारावून गेलो. मग भारावून गेल्यानंतर मी माझ्या सवयीप्रमाणे आई वडिलांना वाचायला दिलं, त्यांना पण आवडलं. मग आम्ही ठरवलं की आपण करू एकदा परिक्रमा. पण आई वडिलांचं वय पाहता चालत तर शक्यच नव्हतं, पायी करणं शक्य नव्हतं. म्हणलं मग गाडीने जाऊ. म्हणून आम्ही गाडीने केली परिक्रमा. मी स्वतः म्हणजे ड्रायव्हर घेतला आणि आम्ही स्वतः ड्राईव्ह करत गेलो. आम्ही आणि आई वडील, सिनियर सिटीजन, माझी काकू होती आणि माझा भाऊ होता. आम्ही असे लोक गेलो आणि परिक्रमा म्हणजे खरंच म्हणजे एकदा जर का तुम्ही अगदी भारावल्यासारखं वातावरण असतं त्याच्यात. तुम्हाला वाहनाने जरी गेले तरी तुमची एवढी आश्चर्यपणे चौकशी करतात की तुम्ही अगदी निष्कांचन म्हणजे एक पैसा न घेता जरी गेलात तुम्हाला 2 वेळचं जेवण खाण व्यवस्थित मिळतं. मला असं वाटायचं की आपण वाहनाने जातोय, आपली परिस्थिती आहे, आपण कशाला काय लोक, पण लोक तुम्हाला हाताला धरून जेवायला नेतात. तिथे जेवायला नेतात, चहा प्यायला बोलवतात, रस्त्यात गाडी थांबवतात, गाडी धुवून देतात तुमची. काहीच गरज नाही त्या लोकांना करायची. असे असे खूप अनुभव येतात त्याच्यात तुम्हाला. आणि कुठेही तुमची म्हणजे तुम्ही कधी उपाशी राहत नाही. आता आपण परिस्थिती असते, आपण पैसे खर्च करू शकतो, पण अजिबात काही ठिकाणी इतके आयसोलेटेड लोकेशन असतात की रेस्टॉरंट असतात, पण तिथे तुम्हाला आश्रमात सगळी व्यवस्था होती आणि ते लोक आश्चर्य करतात आणि त्यांना माहिती नसतात किती लोक जेवायला लागतात. पण किती जरी आले तरी ते जेवण घालतातच तिथे. खरंच कौतुक आहे त्या लोकांचं. म्हणजे कदाचित मी विचार करतो आपण पण करू शकतो. आपण पण म्हणलं तर आपल्याकडे जरी असे उठून सकाळी संध्याकाळी 7 लोक आले जेवायला तर आपण तरी करू, पण आपल्या मनात शेवटी चिडचिड होणारच नाही या गोष्टीची. त्याचं कौतुक आहे त्या लोकांचं. म्हणजे चमत्कारी अनुभवापेक्षा माणुसकी दिसते तुम्हाला. चमत्कार आता म्हणजे म्हणतात लोकांना अश्वत्थामाचं दर्शन होतं, हनुमानाचं दर्शन होतं, पण मी हा विचार करतो की तुम्हाला या देव शेवटी माणसातच आहे ना. तुम्हाला हे अनुभव येणे महत्वाचं आहे ना त्याच्यात. नाहीतर कोण विचारतं. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही रस्त्यावरून चालत चाललाय, तुमची गाडी बंद पडली तर किती लोक येतात तिथे. पण हा अनुभव तिथे वेगळा येतो ना. या ह्याच्यात तुम्हाला तिथे म्हणून माणूस की तुम्हाला लोकांच्यातच दिसते, तिथेच देव भेटतो त्याच्यात. वेगळ्या तऱ्हेचे देव पदार्थ. अगदी अगदी खरं. आता दुसरं म्हणजे वेताळ विक्रम झालं, त्याच्यानंतर बिरबल आणखीन अकबर झालं. दुसरं म्हणजे त्यांनी महाभारताशी सुद्धा काही काही चॅप्टर्स महाभारताच्या कॅरेक्टरशी आणि आपल्या आयुष्यातले जे कॉर्पोरेट वर्ल्ड त्याच्याविषयी कम्पॅरिझन केलंय. तर ते पण एकदम वेगळ्या तऱ्हेने आणि खूप सुंदर केलंय.
तर थोडंसं त्या चॅप्टरचं नाव आहे कॉर्पोरेट विश्वातील महाभारत, हेच त्या चॅप्टरचं नाव ठेवलंय. आणि इतकं सुंदर त्यांनी महाभारताचे कॅरेक्टर्स आणि कॉर्पोरेट विषयी सांगितलं, तर त्याच्याविषयी विचारू. पण परत मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवते की जमिनीत रुतलेलं चाक काढायची धडपड करत असणाऱ्या निशस्त्र कर्णावर वार करणं ही कुठली नीती? पुलंच्या बिगरीत मॅट्रिक मधील एक पात्र विनोदाने म्हणतं, कृष्ण पण कर्णाबरोबर चिडीचाच डाव खेळला. विनोद थोडा वेळ बाजूला ठेवून विचार केला तर काही अंशी खरं पण ते आहे. असा चिडीचा डाव आपण कधी ना कधी खेळत असतो, त्यामुळे पांडव आपल्याला सतत जवळचे वाटतात. तर तू कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये व्हाईस प्रेसिडेंटच्या लेवल पर्यंत गेलेला आहे, तर तुला हा जो चिडीचा डाव आहे हा तुला किती होतोच. जाणवला? मी तुम्हाला सांगतो ना की मी याच्यात उदाहरणं दिली त्या लेखात, की मी जेव्हा विचार करतो महाभारत किंवा कर्णावर अन्याय झाला या गोष्टी आहेत, त्याच्यावर पण मी कर्णावर पण लिहिले. कर्ण पांडवांपैकी का कौरवांपैकी, आणि मी ते दोन्ही बाजू लिहिले आहेत. त्याच्याकडे आपल्याला कर्णाचं पण ग्लोरिफाय केलेलं दाखवलेलं आहे मृत्युंजयमुळे वगैरे. पण किती एक दुसरं जर का पणशीकरांचं एक पुस्तक आहे कर्ण कोण होता, ते पुस्तक वाचलं त्याची दुसरी बाजू आहे. तर त्यामुळे त्या दोन्ही जेव्हा तुम्ही अनालाइज करता तेव्हा या गोष्टी कळतात. तर कमिंग टू कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये महाभारतापेक्षा वेगळं काय असतं? आपण साधी गोष्ट आहे, आपण महाभारतात जे झालं की महाभारतात त्यांचा जेव्हा युद्धाचा डाव चालला होता तेव्हा कोणीच अपोज केलं नाही त्यांना. आपण आपल्या मीटिंग मध्ये आपल्या बॉसला अपोज करतो का? हार्डली करतो आपण. हार्डली केल्यानंतर तुम्ही त्याच्या बॅड बुक्स मध्ये जायला काहीच वेळ लागत नाही. ही साधी गोष्ट आहे. आपण हजारो वर्षानुवर्ष मेल का जपून ठेवतो? कारण आपल्याला माहिती असं कधी ना कधी नरोवा कुंजरोवा करावाच लागेल आपल्याला त्या ह्याच्यात. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती तिथनं झालेली आहे. आणि चिडीचा डाव म्हणायचं तर आपण खेळत असतो. आपण ते पूर्ण धुतल्या तांदूळासारखे नाहीच आहे. आपल्याला जर का लॅडरवर जायचं तर कुठे ना कुठे तुम्ही कोणाला तरी तुम्ही डावलूनच वर जाता ना. त्या डावलण्यात जसा तुमचा परफॉर्मन्स आहे, पण बाकीच्या पण गोष्टी आहेतच ना. पण ती कंपॅरिझन तू पांडवशीच का केली, म्हणजे कौरवांशी का नाही? कारण त्यांनी सुद्धा कौरवांचा तर रडीचाच डाव होता. पण आपण काय म्हणतो, कौरव तर आपल्या दृष्टीने विलनच होते, पण पांडव लीडर म्हणजे काय म्हणतात त्याला हिरो होते प्रत्येक वेळेला. पण ते पण चिडीचा डाव खेळलेच होते, म्हणून पांडवांची कंपॅरिझन केली. पण कौरवांना तर लोकांनी विलन म्हणजे विलन आहेतच ते, म्हणजे मी ठरवायचं का आहेतच, विलन होतेच ते. तशी गोष्ट आपल्या इन्क्रीमेंटच्या वेळेला काय होतं, आपला बॉस जेव्हा म्हणतो आपण एक्सपेक्ट करतो की XYZ अमाऊंट, पण तो म्हणतो सुईच्या आग्रेवर जमीन नाही तेवढी पण मी देणार नाही तुला. सेम तीच सिच्युएशन असते. आणि त्यांनी जर का बेसिकली जर का महाभारतात जेव्हा युद्ध सुरू झालं त्याच्या आधी जेव्हा त्यांची मीटिंग म्हणताय का जेव्हा झालं तेव्हा यांनी पांडवांचं कौरवांच्या याच्याकडनं स्वॉट अनालिसिस केलं होतं, जे आपण करतो कुठल्याही प्रोजेक्टच्या आधी करतो. म्हणजे त्यांनी जे केली याचे म्हणजे काय स्ट्रेंथ या आहेत, विकनेस या आहेत, आपल्याला अपॉर्च्युनिटीज काय, त्यांनी प्रॉपर अनालिसिस केलं. तर आजच्या भाषेत आपण स्वॉट अनालिसिस म्हणतो. हे सगळं तिथनंच आलेलं आहे, सगळ्या गोष्टी तिथनंच आलेल्या आहेत शेवटी. आणि कृष्ण पण तसे पॉलिटिक्स मग काय कृष्णाने केलेलंच आहे. आणि म्हणजे करायला पाहिजे. त्यांनी भगवद्गीतेत तेच सांगितलंय ना, करायलाच पाहिजे. तर असे अनेक धडे त्याच्यामध्ये सुंदर सुंदर प्रकारे यांनी मांडले आहेत. आता थोडंसं पर्सनल, म्हणजे फक्त तुझ्यासाठी याचा एक प्रश्न आहे की लाईफ पार्टनर फार महत्वाची असते आयुष्यामध्ये. आणखीन लाईफ पार्टनरच्या आधी तुझं लहानपणी विषय सुद्धा तू एक चॅप्टर दिलंय, विक्रम वेताळच्या रूपामध्ये दिलंय माझ्यासारखं, की ज्याच्यामध्ये 2 भावंड हुशार असतात, त्याच्यापैकी एक थोडंसं हुशारच असतं खरं तर, पण अभ्यास आवडत नसतो म्हणा, किंवा दुसऱ्या आवडी निवडी खूप जास्त असतात. तर त्या चॅप्टरचं मला नाव नाही आठवत, पण ते सुद्धा तू खूप सुंदर दिलं आहेस. तर त्याविषयी सांगशील का तुझा अनुभव? मी सांगतो ना, कारण आम्ही 3 भावंड. माझे वडील प्राध्यापक, नामांकित प्राध्यापक सोलापुरातले. माझी आई सुशिक्षित, म्हणजे ती पण BA मराठी झालेली. तिचं संस्कृतवर तिचं कमांड माझ्या आईवर. आणि मी आणि माझी मोठी बहीण आमच्या 1.5 वर्षाचा अंतर, त्यामुळे आम्ही शाळेत एकाच होतो. मी जर का 7वीत असेल तर ती 8वीत होती, एवढाच फरक होता. आमच्या 1 वर्षाचा अंतर होता. आणि मला लहानपणापासूनच ना खेळ, वाचन, म्हणजे तेव्हा चांदोबा वाचा किंवा अजून काही मासिकं, लहान मुलांची पुस्तकं वाचा यांची आवड होती. आणि खेळाची मला आवड होती. या सगळ्या याच्यात माझा अभ्यासाची म्हणजे फार अशी आवड नव्हती. आणि आमच्या शाळेत माझी मोठी बहीण जी आहे ती तर शाळेत पहिला नंबर असायचा, वर्गात पहिला नंबर असायचा.
आणि माझा पहिल्या 5 पण मी नाही आलो कधी. पण याचा अर्थ असाही नाही की मी नापास झालो, पण मी व्यवस्थित पास होतो. तर मी जसं म्हणतो तसं तिला गणितात 150 पैकी 150 पडायचे तर मला 100 पडायचे मार्क. पण व्हायचं कसं, शाळेतले शिक्षक पण कंपॅरिझन करायचे त्याच्यात, की मग अरे अनघा एवढी हुशार आहे पण बिपिन थोडासा कमी आहे. मग ते आई वडिलांना सांगायचे, मग आई वडिलांनाही वाटायचं. ती सायकोलॉजी असते, त्यामुळे मग त्यांनाही वाटायचं. मग आईला त्रास व्हायचा, मग आई अभ्यासाला घेऊन बसायची, पण मी मग करायचो अभ्यास थोडासा. पण तसं झालं. त्यामुळे मला वाटतं की जी आईची जी त्यावेळेसची परिस्थिती होती ती कळायला मला बराच उशीर झाला, बराच वेळ लागला, की तिची काय परिस्थिती होत असेल, तिची मानसिक परिस्थिती कशी होत असेल, तिला किती त्रास होत असेल. म्हणजे माझाही उद्देश काय वाईट नव्हता तिथं, पण असं होतं प्रत्येक घरात मुलामुलात फरक असतोच का. पण ते शिक्षकांमुळे किंवा याच्यामुळे व्हायच्या त्या गोष्टी. आणि त्यावेळेला सायकोलॉजी वगैरे एवढे प्रकार नाही नव्हते, कोणी काहीच विचार नाही करायचं. म्हणजे मास्तर पण एक लावून द्यायचे. खरंय खरंय, अगदी अगदी. आणि आई वडिलांना त्यांना सांगायला किंवा आपल्या आई वडिलांना काही कधी वाईट वाटलं नाही की शिक्षकांनी आपल्याला हात उगारला किंवा मारलं. आजकाल त्याची राहिली नाही परिस्थिती. आणि जसं तू म्हणाला की जेव्हा 2 मुलांचं जास्त कौतुक होतं तेव्हा तिसरा थोडासा म्हणजे मनावर त्याचा काय परिणाम होतो हा वगैरे विचार. नाही, सॉरी, जरा ऊन आल्यामुळे सिच्युएशन थोडीशी चेंज करावी लागली सिटिंग. पण परत पुढे आपण जसं जसं तू म्हणालास की 2 भावंड जेव्हा हुशार असतात तेव्हा तिसरा तिसरा थोडासा जेव्हा त्याचं लक्ष नसतं अभ्यासात म्हणायला पाहिजे. कारण एक अजून मला प्रकर्षाने सांगावंसं वाटतं की ह्यांनी बीकॉम केल्यानंतर व्हाईस प्रेसिडेंटच्या लेवलवर पर्यंत पोहोचले असते. तर शिक्षण हे काही सर्व काही नसतं असं ते पण आहे ना, की शिक्षण सर्व काही नसतं. म्हणजे कंपॅरिझन झाली लहानपणी, पण लहानपणी कंपॅरिझन झाली आणि त्याचं काही दुःख नाही. म्हणजे तसं म्हणायचं त्यावेळेला त्रास व्हायचा त्या गोष्टीचा, पण त्यावेळेसची परिस्थिती जशी होती सगळ्या घरोघरी तीच परिस्थिती होती. पण शिक्षण म्हणजे मी बीकॉम जरी केलं, मला MBA करायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली मी केलं नाही. पण MBA केलं असतं तर मी जो व्हाईस प्रेसिडेंट पोझिशनला मी जो पोहोचलो तर कदाचित अजून फार आधी पोहोचलो असतो मी. तर शिक्षण महत्वाचं आहेच या सगळ्या ह्याच्यात. तुम्ही काय शिक्षण घेता, कुठे घेता. पण कसं होतं माहिती का, त्यावेळेला मी कुठेतरी लिहिलेलं पण आहे त्याच्यात, की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आपण फोकस नव्हतो, की आपल्याला माहित नव्हतं आयुष्यात काय करायचं. मी काय ठरवलं नव्हतं मला व्हाईस प्रेसिडेंट व्हायचे किंवा अजून काय आता स्वतःची कंपनी आहे, माझी स्वतःची कंपनी चालू करायची, काहीच नव्हतं. त्या हिशोबाने आजची मुलं खूप फोकस आहे. पण त्यावेळेला आपण पाण्यात पडलो आणि पोहत गेलो म्हणून सक्सेस झालो, पण झालंही नसतं. म्हणून म्हणतो नियती असते कुठे ना कुठे, त्यामुळे त्या गोष्टी झालेल्या. पण शिक्षणाचा फार मोठा रोल आहे त्याच्यात. जर का मी MBA झालो असतो किंवा अजून काही कुठली पुढची डिग्री घेतली असती तर कदाचित मी 10 वर्ष आधी आज जे 5 वर्षापूर्वी होतो त्याला अजून 15 वर्षापूर्वी झालो असतो, असं मला वाटतं त्याच्यात. म्हणजे जी काही सिच्युएशन होती ज्याच्यामुळे बीकॉम नंतरच थांबलात, त्याच्यामुळे असं नाही झालं की पुढे काही प्रमोशन नाही मिळाले म्हणा किंवा व्हाईस प्रेसिडेंट पर्यंत गेले. खरंच कौतुकास्पद आहेत. आणखीन त्यांचे लेक्चर्स होतात तुमचे, मला वाटतं जागोजागी मॅनेजमेंटचे लेक्चर बिना MBA करता. तर शिक्षण जरुरी आहे, पण शिक्षणच सर्व काही आहे असं डेफिनेटली नाही. शिक्षण म्हणजे बेसिकली तुम्हाला काहीतरी बेसिक शिक्षण पाहिजे त्याच्यानंतर, पण त्याच्यानंतर तुमचा अनुभव महत्वाचा. तुम्ही अनुभवात कसं शिकत जाता, तुम्हाला कॉर्पोरेट लॅडरमध्ये जाताना चढताना तुम्हाला तेवढे स्ट्रीट स्मार्ट व्हायला पाहिजे, ते महत्वाचं आहे. मग तुम्हाला तुमचं फंक्शनल नॉलेज तुम्हाला वाढवावं लागतं. त्याच्याकरता नॉलेज हे तुम्हाला कॉलेजमध्ये मिळणार नाही. मग तुम्हाला तुमचे इंटरव्ह्यू ट्रेनिंग असतात, तुमचे लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात आणि शेवटी वाचन तुमचं. कारण पुस्तक तुम्ही MBA केलं म्हणून तुम्हाला सगळं येतं किंवा MBA केलं नाही म्हणून येत नाही असंही काही होत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला तर कंटिन्यू डेव्हलप करतच राहावं लागतं, अपग्रेड करत राहावं लागतं. आता आपण नाही का, आपल्या लहानपणी कुठे मोबाईल होतो, पण आज आपण मुलांच्या बरोबरीने आपण स्वतःला अपग्रेड ठेवलेले ना त्याच्यात, की जेव्हा आयफोन असेल किंवा अजून कुठली असेल सिस्टम असेल, आपण मुलांच्या बरोबरीने स्वतःला अपडेट ठेवलं. आपले आईवडील पण ठेवतात स्वतःला. त्यामुळे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. तुम्हाला एक डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःला डेव्हलपमेंट करतच राहावी लागते आणि त्याच्यामुळेच तुम्ही वरच्या लेवलला जाता असं मला वाटतं. त्यावरच एक आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतो की तुमची जॉईंट कुटुंब तुमचं होतं, जॉईंट फॅमिली होती, 3 पिढ्या एकत्र राहत होत्या. बरोबर. तर एक ऍडजस्टमेंट करायची सवय लागते. परत तुम्हाला समोरचा मनुष्य कसा आहे ती ओळखण्याची एक सवय लागते लहानपणापासून. तर ते सगळं कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये तुम्हाला त्याचा उपयोग झाला का? हो झाला, नक्कीच झाला त्याचा उपयोग.
कारण काय होतं माहिती का, तुम्ही जेव्हा जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्ही राहता ना, तेव्हा तुमच्यातनं मी पण निघून जातो. कारण काय होतं, तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमच्यावर कधी ना कधी अन्याय होणारच तुम्हाला वाटतं. पण जेव्हा तुम्ही मी येतं ना तुमचं, तेव्हा तुमचं कुटुंब असेल किंवा कुठेही असेल, तुमचं ते तुटत जातं. तर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जेव्हा मी नोकरी केली, तेव्हा माझा सुद्धा तर मी पण काहीच नव्हतं मला त्याच्यात. आपण जेव्हा टीमचा विचार केला, सगळ्यांचा विचार केला, की जो आपण लहानपणापासून करत गेलेले, त्यामुळे कदाचित माझी टीम जेवढी जेवढी चांगली टीम होती माझ्याकडे, म्हणजे अजूनही म्हणजे मी जवळपास 30 वर्षापूर्वी लोक ते माझे नोकरी करत होते, ते लोक अजूनही माझे मित्र आहेत. पण हे तुमचं कॉर्पोरेट वर्ल्डच्या बाहेर जे तुमचं आयुष्य असतं हे तुम्हाला दाखवतं. आणि जेव्हा तुम्ही नोकरी करता तेव्हा ही लोक तुमच्याकडे काही करायला तयार असतात, म्हणजे कामाच्या बाबतीत तो सपोर्ट मिळून तिथूनच तुमची ग्रोथ होते. तर हा मला नक्कीच त्याचा फायदा झालेला. असं झालं त्यांचा हा कॉर्पोरेट वर्ल्ड. पण अगेन त्याच्यासाठी सगळ्यात मोठा सपोर्ट असतो ते लाईफ पार्टनरचा. येस. तर मी थोडासा आधी विषय घेतला होता लाईफ पार्टनरचा, आणि मग आई वडील आणखीन कॉर्पोरेट वर्ल्ड झाल्यावर आता परत आपण लाईफ पार्टनरकडे येऊया. की लाईफ पार्टनर तुमचं अरेंज मॅरेज आहे, Arrange marriage. कांदे पोहे आणखीन एका अगदी. व्यक्तीमध्ये असं ठरलेलं. पण तुमचा लाईफ पार्टनर तुम्हाला इतका चांगला मिळाला, इतका सपोर्टिव्ह मिळाला, तर लाईफ पार्टनर विषयी तुम्हाला काय वाटतं की किती महत्व असतं आयुष्यामध्ये? अर्थात महत्व खूपच असतं, पण तुम्ही ज्या परिस्थितीमधून गेला, म्हणजे वाईट परिस्थितीमधून शेवटी आता तुमची म्हणजे व्हाईस प्रेसिडेंटने आता स्वतःचा बिझनेस सुरू केलाय, इथपर्यंतची जी मजल आहे त्याच्यामध्ये लाईफ पार्टनरचा सपोर्ट कसा असावा तुम्हाला? खूपच सपोर्ट असायला पाहिजे. आणि मी फॉर्च्युनेट होतो, मला मिळाला त्याच्यात. कारण काय असं माहिती का, मी तुम्हाला म्हणतो तसं प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतात. आणि जेव्हा स्ट्रगल म्हणजे बेसिकली आपल्या वेळेला होतं ते फायनान्शियल स्ट्रगल होतं. जेव्हा मी जेव्हा पुण्यात आलो माझ्या लग्नाच्या आधी, आणि फायनान्शियली मी काही फार सेटल नव्हतो. काही गोष्टी होतात, तुम्हाला खूप गोष्टी म्हणजे एकदा तुमच्याकडे पैसा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम असतात. पैसा आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात त्याच्यात. तर आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही जे राहत होतो दोघं, त्यानंतर आमची जी काही पैशाची आर्थिक ओढाताण होत होती, त्याच्यात ते सपोर्ट असल्याशिवाय शक्यच नाही. तिचा सपोर्ट होता. मग त्यानंतर तिची एक इच्छा होती की तिला बँकेत नोकरी करायची. मग तिला सुदैवाने बँकेत नोकरी लागली. मग हळूहळू आम्ही सेटल होत गेलो. मग नंतर माझे प्रत्येक डिसिजन असेल, म्हणजे मी नोकरी आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पण मी 3-4 नोकरी बदलल्या. मग पण तिची फर्म नोकरी होती. तिची म्हणजे आता भारतात जे म्हणतात तिचा पेन्शनेबल जॉब होता. त्यामुळे तिने मला फुल सपोर्ट केला. तुला वाटतंय ना तू कर, आता मला लिहायचंय ना, मी घरातली काही काम असेल मी लिहायला बसलोय, ती मला कधी म्हणणार नाही की ते हातातलं काम सोडा इकडे, कधीच नाही, कुठल्याच गोष्टीत नाही. तर त्यामुळे मी सांगतो ना तुम्हाला की फायनान्शियली असेल किंवा आमची जॉईंट फॅमिलीमध्ये गोष्टी असतील, जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्हाला नाते सांभाळताना जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्हाला एक सासू सासरे असून उपयोग नाही. माझे काका काकू पण तिचे तेवढेच जवळचे सासू सासरे, माझे 2 काका काकू असतील किंवा माझ्या बाकीच्या बहिणी ज्या असतील, म्हणजे माझी सख्खी बहीण सोडून, त्या इक्वल तेवढ्या तिच्या नंदा आहेत त्या. आणि ती लोक पण करतात, म्हणजे असं नाही, रेसिप्रोकल असते ही गोष्ट, एका बाजूनी होत नाही. त्या बहिणींनी पण वहिनी करता तेवढंच केलं आणि हिनी पण तेवढंच केलं. तर हे तुम्हाला सगळं सांभाळावं लागतं. आणि या याच्यात तुम्हाला जर का लाईफ पार्टनर जर का समजून घेणार नसेल तर मग अवघड असतं. पण आमच्या बाबतीत सुदैवाने तसं झालेलं आहे. त्यामुळे मी खरंच समाधानी आहे त्याच्याकरता. म्हणून मी तिच्यावर आता पुढच्या ह्याच्यात, या पुस्तकात नाही आहे पण पुढच्या ह्याच्यावर मी जशी बिपिनची आई लिहिलं आहे तसं बिपिनची स्त्री म्हणून पण एक लेख लिहिलेला आहे. तो कदाचित पुढच्या पुस्तकात असेल. तर तेच आपण इंटरव्ह्यू संपायच्या आधी हेच सांगायचंय मला की दुसरं पुस्तक तुला जे लिहायचंय ते पेशव्यांच्या स्त्रिया याच्यावर स्पेसिफिकली अभ्यास करून मी लिहिलंय. पेशवाईतील स्त्रिया मी लेखमाला लिहिली आहे. पण मला म्हणजे तेवढं खात्री नाही की तो पूर्ण पुस्तक होण्या इतकं मटेरियल आहे की नाही. म्हणून मग मी विचार करतोय की मी एक स्त्रिया म्हणून एक विषय घेतलाय की जशा पेशवाईतील स्त्रियाचे 20 भाग झालेत. त्याच्यानंतर मी अजून एक सब्जेक्ट घेतलाय की वटवृक्षाला सावली देणाऱ्या स्त्रिया. म्हणजे होतं कसं त्याच्यात की आपल्याला पुरुषांचं कर्तृत्व कळतं की जसं मी त्याच्यात आता 2-3 लेख लिहिलेत ते माझे, की लोकमान्य टिळक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण लोकमान्य टिळकांच्या पत्नीने काय सॅक्रिफाईस केलं, त्यांचे किती हाल झाले होते, त्याच्यावर मी एक लेख लिहिलाय. त्याच्यानंतर दुसरं दादासाहेब फाळके, आपल्याला चित्रपती दादासाहेब फाळके माहिती आहेत. पण ही माणसं जेव्हा होती यांनाही, आता तुम्ही मला आधी जो प्रश्न विचारला की तुमच्या पार्टनरचा सपोर्ट किती असतो, तर हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक असेल किंवा दादासाहेब फाळके असतील किंवा महर्षी कर्वे असतील, यांना कुठे ना कुठे सपोर्ट मिळालेलाच आहे त्यांच्या पत्नीचा.
कारण ही लोक ध्येयवेडी होती आणि ध्येयवेड्या माणसाला तर जास्त सपोर्ट लागतो. तर म्हणून मी तो एक विषय घेऊन त्याच्यावर लिहितोय सध्या मी. त्याच्यानंतर जसं मी म्हणलं की ती भैरवीताईंची गोष्ट आहे, तशा अशा ज्या काही मला वेगळ्या स्त्रिया दिसल्या की त्याच्यानंतर मी जो लिहिलाय की आपल्या विष्णू मनोहर जे आहेत की प्रसिद्ध शेफ आहेत ते, त्यांच्या पत्नीवर पण मी लेख लिहिलेला आहे. तर असे लिहितोय आता, पण जसा जसा वेळ मिळेल. त्यामुळे मग एक तो स्त्रिया विषय घेऊनच मला लिहायचंय. तर माझ्या डोक्यात आहेत काय आयडिया, बहुतेक होईलच लवकरात आता. त्याच्या पुस्तकाची नक्कीच वाट पाहतोय. पण तुमच्यासाठी की हे जे लेख लिहिले ते सगळे फेसबुकवर तुम्ही फेसबुकवर वाचू आहे. शकता. बिपिन कुलकर्णी माझ्या नावाने एक आहे आणि माझं एक पेशवाईतील स्त्रिया म्हणून मी एक फेसबुक पेजच केलंय. त्याच्यावर फक्त पेशवाईतले सगळे लेख अवेलेबल आहेत, म्हणजे कोणाला जर का वाचायचे असतील तर. पण माझ्या स्वतःच्या वॉलवर, फेसबुकच्या वॉलवर सगळे लेख आहेत माझे. आणि दुसरं म्हणजे ह्या जे पुस्तक आहेत जसं सुचलं तसं, त्याच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं पेशव्यांच्या स्त्रियांमध्ये कम्पॅरिझन, म्हणजे तुमची बहीण आणखीन पेशव्यांच्या स्त्रिया असं एक कम्पॅरिझनवर एक चॅप्टर ह्याच्यात पण आहे मला असं वाटतं का? नाही, मग या ह्याच्यात नाही, तो नवीन ह्याच्यात येईल तो आता. अच्छा, नवीन आहे? नवीन ह्याच्यात येईल. हो. त्यांचे सगळेच लेख मी वाचले, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन. पण ते सुद्धा खूप सुंदर आहे आणि पुढच्या पुस्तकात येईल, तर तुम्ही जरूर ते पुस्तक पण विकत घ्याल. पण हे एक आहे ते जसं सुचलं तसं बहुतेक अमेझॉनवर आहे, सरळ दिसेल. अमेझॉनवर आहे ते. अमेझॉनवर आहे. सो जसं सुचलं तसं बिपिन कुलकर्णी यांनी लिहिलंय. आणखीन अगदी नाव इतकं साधं आहे की जसं सुचलं तसं, म्हणजे त्यांना जसे ते भेटत गेले, जसे सुचत गेले तसे ते लिहित गेले आणि अप्रतिम लिहिलंय. तर तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा, खूप शिकण्यासारखं आहे. आणि एक वेगळी स्टाईल आहे खरं तुमची. म्हणजे जसं मी म्हटलं ना की अकबर बिरबल, आणखीन बेताळ, आणखीन विक्रम बेताळ यांच्याशी आणि आपलं आयुष्य ह्याच्याशी कम्पॅरिझन जे केलं आहे, किंवा विक्रम बेताळचे जे प्रश्न विचारले ते सुद्धा अतिशय सुंदर प्रश्न, उत्तर सुद्धा खूप छान आहेत. तर तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. थँक्यू व्हेरी मच बिपिन. खूप मजा आली इंटरव्ह्यू घ्यायला. मस्त वाटलं, मला पण छान वाटलं. परत पुस्तक तुमचं दुसरं लवकरात लवकर येऊ. नक्की नक्की आल्यावर मी कळवेनच, तसं सांगेनच. आपण परत इंटरव्ह्यू घेऊ दुसऱ्या पुस्तकाचा सुद्धा. नक्की नक्की. तुम्हाला शुभेच्छा नवीन पुस्तकासाठी. तुम्ही हे पुस्तक जरूर विकत घ्या. तुम्हाला काही या पुस्तकाविषयी प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगाल. आय एम शुअर ते वाचतील आणि ते स्वतः सुद्धा उत्तर देऊ शकतील, किंवा मी विचारून तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन. आज एवढंच. थँक्यू. धन्यवाद.